पुढची बातमी पुण्यातील चांदणी चौकात झालेल्या अपघातात दोघींचा नाहक बळी गेला. इथल्या वाहतूक समस्येवर उपाय ठरू शकणाऱ्या उड्डाणपुलाचा विषय या निमित्तानं ऐरणीवर आलाय. पूजा चव्हाण आणि निकिता नवले चांदणी चौकातील अपघातात बळी गेलेले हे दोन निष्पाप जीव. नियंत्रण सुटलेल्या डंपरनं त्यांचा जीव घेतला. चांदणी चौकातल्या अपघाताला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होतोय. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना अंमलात आणण्याची आवश्यकता आहे त्या इथे अस्तित्वातच नसल्याचं सांगण्यात येत आहे. परिणामी जीवघेणे अपघात ही या ठिकाणची नेहमीची समस्या झाली आहे. आजच्या घडीला जर का तुम्ही बघाल तर प्रशासन आणि सरकार दोघंही ढिम्म आहेत, सुस्त बसले. त्यांना नागरिकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही. तिथले जर का तुम्ही फुटपाथ बघितले तर फुटपाथ आणि रस्ता हा एकसारखा आहे, त्याची कुठेही लेवल नाही. म्हणजे जी मानांकनं ही रोड ॲक्ट प्रमाणे व्हायला पाहिजे ती होत आहेत का, तिकडे कोणाचंही लक्ष नाही. अहो हे 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 ॲक्सिडेंट नाही म्हणणार मी ह्याला प्रशासनाने केलेले खून म्हणेन. चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत तसंच सुरक्षित व्हावी यासाठी या ठिकाणी 3 मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मात्र हा प्रस्ताव गेली अनेक वर्ष लालफितीत अडकून पडलाय. उड्डाणपुलाचा आराखडा तयार आहे, मात्र त्याची निविदा प्रक्रिया रखडली आहे. पुढील काही महिन्यातच पुलाच्या कामाला सुरुवात होईल असा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या विशेष प्रयत्नातून त्या ठिकाणी पुढच्या काळामधला कायमचा हा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. पुढच्या 22 ऑगस्ट रोजी या संदर्भातल्या जे काही निविदा काढल्या त्याच्या निविदाचं सबमिशन म्हणजे टेंडर सबमिशन 22 ऑगस्टला होतंय. चांदणी चौकाला पुण्याचं पश्चिमेकडचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. इथे नेहमी हजारो वाहनांची रहदारी असते, मात्र तो एक प्रकारचा गुंताच ठरलाय. त्यामुळेच या ठिकाणी गेल्या 5 वर्षात किमान 25 जणांचा बळी गेलाय. बाह्य पुण्याचा भाग असलेल्या या चौकाला चांदणी चौक असं नाव आहे. मात्र इथली परिस्थिती ही एखाद्या अमिबाप्रमाणे आहे. म्हणजे एका बाजूला तीव्र स्वरूपाचा चढ आहे तर दुसऱ्या बाजूला तितक्याच तीव्र स्वरूपाचा उतार. वरच्या बाजूला NDA, पाषाण त्याचप्रमाणे पौडकडे जाणारे रस्ते आहे. त्यामुळे कुठला रस्ता कुठून येतो आणि कुठे जातो हे इथं कळत नाही. त्याचप्रमाणे वाहनं देखील कुठून येतात आणि कुठे जातात हे देखील कळत नाही. या सगळ्यावरती उपाय म्हणजे या ठिकाणी एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं उभारलेल्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. बघूयात प्रशासन त्या दृष्टिकोनातनं काय पाऊल उचलतं ते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, चांदणी चौक, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.